जेव्हा एखादा फोन येतो बिबट्या ट्रॅप दिसला आहे तेव्हा तिथपासून पुढची प्रोसेस काय असते तुमची? सो सगळ्यात पहिलं असतं की त्या सिच्युएशन बद्दलचे अजून अधिक माहिती घेतली जाते, अजून डिटेल्स घेतले जातात. तो कधी दिसला, किती वाजता दिसला, कसा दिसला, त्याचं नेचर ऑफ सायटिंग काय होतं. नॉर्मल लेपर्ड सायटिंग्स ही जनरली अशी असतात की बिबट्या पटकन पळून गेलाय, समोरनं पळून गेलाय, बिबट्या समोर येऊन बसून राहिलाय, बिबट्या रिक्षाच्या बाजूला बसलाय, रस्त्याने मोकळा चालतोय न घाबरता वगैरे. हे जनरली होत नाही, हे बिबट्याच्या वर्तनाच्या विपरीत आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल आम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करतो की नेचर ऑफ सायटिंग काय आहे. जर असं कुठे वाटलं की अगदीच दाट वस्तीतला भाग आहे आणि तो चेक करणं गरजेचं आहे तर ऑब्व्हियसली टीम लगेच त्या स्पॉटला पोहोचते. टीम स्पॉटला पोहोचून ज्यांनी रिपोर्ट केलाय त्यांच्याकडनं फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन घेतली जाते की कुठे दिसलाय. आपण याबद्दल आता बोललो त्यामुळे तो खरंच तिथला आहे का नाही, जर एखादा फोटो आला तर सगळ्यात पहिले व्हिज्युअल काही आलंय का ते आम्ही चेक करायचा प्रयत्न करतो. आणि तिकडे स्पॉटला पोहोचून त्याची प्रेझेन्स व्हेरिफिकेशन करतो की खरंच तो प्राणी तिथे होता का नाही. प्राणी उडून तिथे येत नाही, त्यामुळे जर प्राणी एखाद्या भागात असला तर त्याचे पंजे सापडतात, त्याची विष्ठा सापडू शकते, त्याचे कुठेतरी मार्क्स सापडतात, त्याचा मागोवा घ्यायला लागतो. ऑब्व्हियसली त्याला ट्रेंड लोक लागतात, कारण कुत्र्याचे पंजे सुद्धा बिबट्या म्हणून कित्येकदा लोक सांगतात की इथे बिबट्या होता, हा बघा पंजा आहे. सो त्यामुळे ते व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. आणि फायनली त्याच्यावरनं जे निष्पन्न येतं त्याप्रमाणे लोकांना सेफ्टी प्रिकॉशन्स सांगितले जातात. जर खरंच प्राणी असेल तर काय करा, काय करू नये ह्याच्याबद्दलची माहिती आपण देतो. आणि खरंच जर अशी परिस्थिती आली जिथे आपल्याला जाणवलं की मनुष्य जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो तर मग त्या बिबट्याला कॅप्चर करायची कारवाई वन विभागाकडनं सुरू होते आणि आम्ही त्यांना तांत्रिक सपोर्ट पुरवतो.